तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। सामाजिक, शिक्षण, सहकार व राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, नवा आश्वासक चेहरा, धाराशिव कळंबच्या भावी आमदार डॉक्टर सरोजनीताई राऊत यांच्याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत। खरं तर ज्यांच्या नावाचा समानार्थी अर्थच कमळ आहे आणि कमळाप्रमाणे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन BHMS ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन केवळ सामाजिक कार्याची आवड असल्याने MSW ची पदवी घेऊन धाराशिव जिल्ह्यात सामाजिक कार्याचा झंझावात निर्माण करणाऱ्या डॉक्टर सरोजनी संतोष राऊत यांच्या सामाजिक कार्यासह राजकीय कार्याचा हा घेतलेला आढावा। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हसेगाव या छोट्याशा गावच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर सरोजनी संतोष राऊत यांचे माहेर सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील जामगाव। वडील औदुंबर व आई सुवर्ण आवटे या शेतकरी दाम्पत्यांच्या पोटी जन्मलेल्या सरोजनी यांची मोठी बहीण विकलांग असल्याने शेतकऱ्यांच्या व महिलांच्या समस्या जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या देखील। लहानपणी मला या समाजासाठीच काम करण्याचा सकारात्मक असा चंग त्यांनी बांधला। त्यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुरुड येथील जनता विद्यालयात पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण लातूर येथे पूर्ण केले। त्यांचा विवाह कळंब तालुक्यातील हसेगाव येथील श्री संतोष भागवत राऊत या उच्च शिक्षित आणि संवेदनशील अधिकाऱ्यांशी झाला। संतोष राऊत यांचे वडीलही शिक्षक व शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनाही शेती आणि मातीची विशेष ओढ होती। डॉक्टर सरोजनी यांना असलेली सामाजिक कार्याची ओढ पाहून संतोष राऊत यांनी लग्नानंतरही MSW चे शिक्षण सुरूच ठेवले। पदवी घेतल्यानंतर डॉक्टर सरोजनी यांनी मुंबईत संसाराचा गाडा हाकत आपला मोर्चा गावाकडे म्हणजे धाराशिव जिल्ह्याकडे वळविला। त्यांनी गावात श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करून 2016 पासून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला। त्यांनी देव, देश आणि धर्माचा सेवाभाव हे व्रत हाती घेऊन आपल्या कार्यास सुरुवात केली। गावातील व तालुक्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले योगदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांचा व वारसांचा त्यांनी सन्मान करून त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याचे कार्य डॉक्टर राऊत यांनी केले। कोरोना काळात सर्व जग भयभीत होते, अशा वेळी त्यांनी घेतलेली वैद्यकीय पदवी व सामाजिक पदवीच्या अनुभवाचा फायदा घेत जनजागृती केली। तसेच सर्वरोग निदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप शिबिर, आरोग्य विषयक शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमाचा सपाटा त्यांनी लावला। तसेच धाराशिव जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। या भागातील दुष्काळ कायमचा संपवावा म्हणून त्यांनी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात गाव तिथे 100 झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्यांनी त्याचे वाटपही सुरू केले आहे। कळंब तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळ होता, त्याचे वास्तव लक्षात घेऊन त्यांनी विविध गावात पाणी साठवण्यासाठी सिंटेक्स टाकी भेट दिली। याचा उपयोग ग्रामीण भागातील गावांना झाला। आपल्या भागातील मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील शाळेत वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा परीक्षांचे आयोजन, छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवणे अशा स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरणाचे कार्यक्रम त्या सातत्याने घेत असतात। तसेच 350व्या शिवजन्मोत्सवानिमित्त त्यांनी तब्बल 52,000 शिवसंदेश छत्रपती शिवराय आणि त्यांचे विचार घरोघरी पोच करण्याचे काम देखील केले। तसेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे कळंब शहरात नियोजन केले होते। दरम्यान प्रसादाचे आयोजन केले होते। प्रभू श्रीराम मंदिराचा फोटो गावोगावी मंदिरात लावण्यात आले। अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून समाजात त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते। धाराशिव जिल्ह्यातील विशेष करून कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात
श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना यांनी राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार 2024 देऊन डॉक्टर सरोजिनीताईंचा सन्मान केला। याबरोबरच धाराशिव येथील राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनीही डॉक्टर सरोजिनीताईंना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जिल्ह्यात महिलांचे मजबूत संघटन उभा केले। या कामाची पोहोच म्हणून पक्षाने डॉक्टर सरोजिनी राऊत यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। सामान्य कार्यकर्ती ते भारतीय जनता पार्टीची जिल्हा उपाध्यक्षा हा सर्वांसाठी अचंबित करणाराच प्रवास होता। एक महिला म्हणून ही जबाबदारी देऊन पक्षाने ताईकडे सोपवलेली जबाबदारी व विश्वास हा खूप महत्त्वाचा होता। ताईंनी एक वर्षभरामध्ये जवळपास कळंब तालुका ढवळूनच काढला। गावोगावी प्रवास, महिला संघटन, वैयक्तिक संपर्कावर भर दिला। नुकत्याच लोकसभा 2024च्या निवडणुका संपन्न झाल्या। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगदीशसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ ताईंनी पूर्णवेळ देऊन प्रवास केला। मतदारांशी डोर टू डोर प्रवास, नियोजन बैठका, कॉर्नर बैठका, सभा घेऊन 30 गावांमध्ये 40पेक्षा जास्त त्यांनी सभा घेतल्या। गाव भेटी, दौरे, प्रत्यक्ष भेटी व सभांच्या माध्यमातून बहुतांश लोकांशी लोकसभा 2024च्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतला व मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार देखील केला। 2022 ते 2024च्या काळात जबाबदार कार्यकर्ती या नात्याने दायित्व प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंत डॉक्टर सरोजिनी यांनी युवकांसाठी कौशल्यावर आधारित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले। ग्रामविकास, पर्यटन विकास, सांस्कृतिक विकास, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तीर्थविकास क्षेत्र, अल्पसंख्याक विकास, रोजगार हमी, शेतरस्ते, पेवर ब्लॉकची कामे, सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण इत्यादी प्रकारच्या विविध विकास कामांना गती दिली। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून DPCD अंतर्गतच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसली। ग्रामीण भागातील विकासावर भर दिल्यावर सर्वांना घेऊन सर्वसमावेशक विकासाला वेग दिला। यातूनच जिल्ह्यातल्या विविध समस्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला। धाराशिव कळंब मतदारसंघात नवनवीन विकास योजना, नवे विस्तारीकरण, पाणी टंचाई या संदर्भात अशा अनेक विषयांवरील ताईंनी अभ्यासपूर्ण योजना राबवून जवळपास 60 कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला। आपल्या धाराशिव जिल्ह्यातून मंत्रालय, मुंबई किंवा इतर कामानिमित्त येणाऱ्या आजपर्यंत 2-3 हजार धाराशिवकरांची मुंबईसारख्या शहरात ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांनी केली। या कामाची व्याप्ती केवळ स्वतःच्या वार्डापुरते अथवा गावच्या हद्दीपुरते मर्यादित न ठेवता कळंब धाराशिव मतदार क्षेत्रात विद्यार्थी, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक, दीनदलित, वंचित, दिव्यांग यांच्यासाठी विशेष कार्य केले आणि त्यामुळे जिल्ह्यातले बहुतांश लोक जोडले गेले। भारतीय जनता पक्षाने कार्यावर विश्वास दाखवत नुकतेच भाजपा पंचायत राज व ग्रामविकास मराठवाडा विभाग सहसंयोजक म्हणून दायित्व दिले। महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना समजावी म्हणून त्यांनी स्वतः प्रवास करून निरसन करत आहेत। मोबाईल ॲपद्वारे किंवा पोर्टलद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे। तरीही संस्थेच्या माध्यमातून धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात घरोघर जाऊन या योजनेसंदर्भात महिलांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे काम त्या करत आहेत। धाराशिव कळंब मतदारसंघात हसेगाव, शिराढोण, नायगाव, कसबे टडवळा, पळसप, ढोकी, येडशी, निपाणी, गोरगाव इत्यादी अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी योजनांची विस्तृत माहिती पोहोचवणे तसेच मोबाईल ॲप्लिकेशन व ऑफलाईनद्वारे फॉर्म भरून घेत आहेत।
ही योजना घरोघरी पोहोचावी म्हणून त्या अहोरात्र परिश्रम घेत आहेत व महिलांना योजनेची माहिती देत आहेत, त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे ग्रामीण महिलांना त्या मोठा आधार ठरत आहेत. तसेच ग्रामीण भागातील रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पक्षश्रेष्ठीकडून मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणत आहेत. त्या आठवड्यातील एक दिवस जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न देखील सोडवत आहेत. त्यामुळे डॉक्टर सरोजिनी राऊत यांची लोकप्रियता धाराशिव जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. अशा सुशिक्षित महिला राजकीय सामाजिक कार्यात आल्या तर समाजाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर सरोजिनी संतोष राऊत यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा हा घेतलेला आढावा आपल्याला कसा वाटला याबद्दल विश्वविशाल न्यूजला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही जर विश्वविशाल न्यूजवरती नवीन असाल तर विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.